रणनीती न्यूज चॅनलला आजच सबस्क्राइब करा आणि रहा अपडेट। कोण ढसाळ आम्ही ओळखत नाही अश्लील कविता, सेन्सॉर बोर्ड अधिकाऱ्याचा उद्दामपणा, ढसाळ यांच्या पत्नी संतापल्या, त्या अधिकाऱ्याची उचलबांगडी करा मागणी। बंडखोर कवी आणि दलित पॅंथर चळवळीचे संस्थापक नामदेव ढसाळ यांच्या चळवळीवर प्रकाश टाकणारा एक चित्रपट येत आहे। चल हल्ला बोल असं या चित्रपटाचं नाव आहे। हा चित्रपट प्रामुख्याने दलित पॅंथर युवा क्रांती दल या चळवळीवर आधारित आहे। हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला होता, मात्र सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटातील नामदेव ढसाळांच्या कवितांवर आक्षेप घेतला आहे। तसेच सेन्सॉर बोर्डाने या कविता चित्रपटातून हटवण्यास सांगितलं आहे। या कवितांमध्ये शिव्या आहेत, अश्लीलता आहे असं मत सेन्सॉर बोर्डाच्या अधिकाऱ्याने मांडलं। त्यानंतर या अधिकाऱ्याला नामदेव ढसाळांबाबत माहिती दिली असता त्याने कोण ढसाळ आम्ही ओळखत नाही असं उद्दाम वक्तव्य केलं। त्यामुळे दलित चळवळीतील कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील जनतेने संताप व्यक्त केला आहे। दरम्यान नामदेव ढसाळ यांच्या पत्नी आणि कवयित्री मलिका अमीर शेख यांनी देखील या सगळ्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे। अशा उद्दाम अधिकाऱ्याला तातडीने निलंबित करण्यात यावं अशी मागणी मलिका अमीर शेख यांनी केली आहे। तसेच त्यांनी या प्रकरणी सरकारला जाब विचारला आहे। अशा व्यक्तीची तुम्ही सेन्सॉर बोर्डावर कशी काय नियुक्ती करता असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। मलिका अमीर शेख म्हणाल्या, ज्या माणसाने त्याच्या शब्द प्रभुत्वाने संपूर्ण मराठी साहित्याला उज्ज्वल केलं, ज्याने केवळ आपल्या मातीतच नव्हे तर जागतिक साहित्यात नाव कमावलं, आपल्या मराठीचा झेंडा जगभर मिरवला, अशा माणसाचं नाव घेऊन तुम्ही त्यांचा अपमान कसा करता? नामदेव ढसाळ यांचा अपमान करणाऱ्या त्या अधिकाऱ्याला तातडीने निलंबित केलं पाहिजे। नामदेव ढसाळ यांच्या साहित्याबाबत उद्दामपणे बेलगाम वक्तव्य करणाऱ्या त्या अधिकाऱ्याची ताबडतोब उचलबांगडी करावी, अन्यथा राज्यभर त्याच्या वक्तव्याच्या निषेधार्थ तीव्र आंदोलन उभारण्याचा इशारा दलित पॅंथरचे राष्ट्रीय सचिव डॉ. DS डोने यांनी राज्य शासन आणि प्रशासनाला तातडीने ईमेल करून दिला आहे।